रसरशीत अशी ही बटाट्याची रस्सा भाजी नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। त्यासाठी मी छोटे छोटे हे 4 बटाटे घेतलेले आहेत। ते पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, कारण त्याला थोडीशी माती होती। तर अशा पद्धतीने मी त्याच्या फोडी केलेल्या आहेत। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही फोडी करू शकता, पण अशा फोडी ना त्या रस्सा भाजीमध्ये खूप छान दिसतात, म्हणून मी अशा फोडी केलेल्या आहेत। तर सगळ्या बटाट्याच्या अशाच पद्धतीने फोडी करून पुन्हा ते बटाटे आपल्याला पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत। सगळे बटाटे इथे चिरून झालेले आहेत। आता मसाला करून घेऊया। त्यासाठी 1 वाटी भाजलेले शेंगदाणे, 1 चमचा बेसन पीठ, त्याचबरोबर लसणाच्या 5-6 पाकळ्या, जिरं 1 चमचा, पाव चमचा हळद, त्याचबरोबर चवीनुसार कांदा लसूण मसाला आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। बेसन कशासाठी घातलं तर रस्सा भाजीला छान असा दाटसरपणा आणि चव येण्यासाठी मी इथं बेसन पीठ वापरलेलं आहे। आता हे मिक्सरमधून पाणी घालून आपल्याला अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे। आता कढई ठेवायची, त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करायचं। तेल व्यवस्थित तापले की त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची। मोहरी व्यवस्थित तडतडली की त्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला 1 मोठा कांदा घालून घ्यायचा आहे, त्याचबरोबर कढीपत्त्याची पाने। आता हे थोडंसं लालसर होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे। कांदा थोडासा मऊ झाला, लालसर झाला की त्याच्यामध्ये बटाट्याच्या ज्या आपण फोडी केलेल्या आहेत त्या घालून घ्यायच्या। त्या कांद्याबरोबर आपल्याला 2-3 मिनिटं परतवून घ्यायचे। त्या परतवून झाल्या की त्याच्यामध्ये जो आपण मसाला बनवलेला आहे तो घालून घ्यायचा। तोही छान असा मसाल्याबरोबर आपल्याला परतवून घ्यायचा आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता झाकण लावून ह्याला 1 उकळी येऊ द्यायची आणि झाकण पूर्ण लावायचं नाही, नाहीतर काय होतं की उतू जाण्याची शक्यता असते शेंगदाण्याच्या कुटामुळे। तर उकळी आली की मग पूर्ण झाकण लावलं तरीही चालेल आणि झाकण लावून आपल्याला बारीक गॅसवर 10 ते 15 मिनिटं छान असं शिजवून घ्यायचं आहे। बटाटा बघायचा की शिजलेला आहे का चमच्याने अशा पद्धतीने। हे बघा, बटाटा छान असा मऊसूत शिजलेला आहे आणि बघू शकता की तुम्ही छान अशी दाटसर एकसंध अशी बटाट्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे। शेवटी थोडीशी कोथिंबीर टाकायची। इथं मस्त अशी बटाट्याची रस्सा भाजी खाण्यासाठी तयार आहे।